पालघर ते मनोर या रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले होते। अखेर ह्या कामाला मुहूर्त मिळाला आहे। कालपासून खड्डे बुंजवायला सुरुवात करण्यात आली आहे। प्रायव्हेट कंपनी मिलन रोड बिल्डटेक LLP या कंपनीने खड्डे बुंजवण्याचे काम घेतले आहे। हे काम निकृष्ट दर्जाचे आहे असे मनोरच्या ग्रामस्थांनी आरोप केले आहेत। थूकपट्टी लावण्याचे काम सुरू आहे असे त्यांचे म्हणणे आहे। ह्या रस्त्यावरून सकाळ रात्री मोठमोठ्या गाड्या जात असतात। हायवा ट्रक अशा विविध मोठमोठ्या गाड्या लोडिंगच्या गाड्या या रस्त्यावरून जात असतात। पण हे असेच निकृष्ट दर्जाचे काम असेच हे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असेल तर काही दिवसातच पुन्हा या ठिकाणी खड्डे पडतील आणि ग्रामस्थांना पुन्हा खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागेल असे ग्रामस्थांचे म्हणणे। पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्याची अवस्था ही दयनीय झाली आहे। पालघर जिल्ह्यामधील खेड्याचा रस्ता असो किंवा मेन रस्ता असो, त्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले होते। तर कालपासून हे रस्ते आहेत ते रस्त्याला दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। कालपासून मस्तान नाक्यापासून ते वाघोबा घाट आहेत ते जेवढे खड्डे आहेत ते खड्डे बुंजवण्यास सुरुवात केलेली आहे। तर मनोरच्या ग्रामस्थांचा असा आरोप आहे की आज पालघरचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक हे आज येणार होते, म्हणून ह्या लोकांनी हा रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली होती। एवढे दिवस झाले हे झोपी गेलेले शासन आज जागे झालेले आहे आणि यांनी खड्डे बुंजवायला सुरुवात केलेली आहे। या खड्ड्यांमुळे कित्येक लोकांचा अपघात झाला। ह्या अपघातामध्ये कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले होते, पण आता ह्या लोकांना जाग आलेली आहे। तसंच बघायला गेलं तर ग्रामस्थांनी हे खड्डे आहेत ते बुंजवायला सुरुवात केलेली, ह्याच्यावरती आरोप केला आहे का जे ह्याच्यामध्ये डांबर यूज केलेली आहे हे नीट डांबर टाकलेली नाहीये किंवा हा रस्ता बनवायला घेतलेला आहे, ह्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे असे तेथील ग्रामस्थ आणि मनोरचे ग्रामस्थ आहेत त्यांनी आरोप केलेला आहे। तर बघायला गेलं तर ही प्रायव्हेट कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड बिल्डटेक ही कंपनीने ह्याचं काम घेतलेलं आहे आणि हे खड्डे बुंजवायला सुरुवात केलेली आहे। तर आपण आता नेटाई या ठिकाणी आलेलो आहोत। नेटाईचे खड्डे बुंजवायला सुरुवात झालेली आहेत। आपण बघू शकतात का आता खड्डे बुंजवायला सुरुवात झाली आहे। मनोरचे ग्रामस्थ आहेत त्यांनी ज्या रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत, जे भूषण भानुशाली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना सांगितलं की हे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम आहे। तर त्यांनी असे सांगितले की ह्या रस्त्याचे 1 वर्षामध्ये जर काही खड्डे वगैरे पडले तर ते मी स्वतः करणार असे सांगितलेले आहेत, पण हे कामच अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे असेच ग्रामस्थांचा आरोप आहे। पण बघायला गेलं तर एवढ्या वर्ष झाले, कित्येक वर्ष झाले येथील जे वाहनधारक आहेत ते खड्ड्यामधून प्रवास करत होते। भले मोठे खड्डे पडले होते, अक्षरशः ह्या रस्त्यामधून खड्डे करताना असं रस्ते वाहनधारक जात असताना असं वाटत होतं का ह्या ठिकाणी अपघात होईल। जर भला मोठा अपघात झाला असता तर ह्याला जबाबदार कोण असलं असतं? नेहमीच अपघात तर होतच असतात, खड्ड्यांमुळेच हे अपघात होत असतात, पण शासन कधीही जागं झालेलं नाही आणि आजपर्यंत जागं होणारच नाही, कारण कोट्यावधी रुपये निधी येतो, पण शासन किंवा कॉन्ट्रॅक्टदार आहेत ते स्वतःच्या खिशामध्ये घशामध्ये घालण्याचे काम करत असतात। त्यांना ग्रामस्थांचे काहीच पडलेले नाही आहेत, कारण बळी जाओ किंवा काहीही जाओ त्यांना कुठलंच काहीही पडलेलं नाही हेच एकंदरीत दिसून येतं। पण आता खड्डे बुंजवायला सुरुवात केलेली आहे ते जेणेकरून हे खड्डे तरी नीट बुंजवावे अशीच मागणी वाहनधारकांची आहे। तसंच बघायला गेलं तर पावसाळासुद्धा जवळ आलेला आहे आणि हे खड्डे तात्पुरती बुंजले आणि परत खड्डे पडले तर ह्याचा जिम्मेदार कोण आहे आणि परत असाच प्रवास खडतळ चालू होईल का? कधी सुरळीत प्रवास होईल वाहनधारकांचा? हाच प्रश्न वाहनधारकांना नेहमी पडत असतो। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मनोर नेटाई।